नहीं चलेगी, नहीं चलेगी, होम्योपैथी नहीं चलेगी। एलोपैथी नहीं चलेगी, एलोपैथी नहीं चलेगी। IMA महाराष्ट्राने पुकारलेला आहे, एक दिवशी लाक्षणिक संप आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी BHMS करून CCMP कोर्स केलेल्या पदवीधारकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये डायरेक्ट रजिस्ट्रेशन करण्याचा एक नवीन GR काढला आहे। त्याच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। कारण CCMP हा एक छोटासा कोर्स आहे, काहीतरी ऑनलाईन किंवा 2 दिवस अटेंड करून ते लोक मॉडर्न फार्माकोलॉजी मध्ये हा कोर्स करतात आणि त्यांना इक्विव्हॅलंट टू MBBS असा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलेला आहे, जे की चुकीचं आहे। कारण MBBS आणि BHMS हा टोटली डिफरंट अभ्यासक्रम आहे। जे MBBS मध्ये शिकलं जातं ते कौशल्य किंवा ती निर्णय क्षमता BHMS करून तो अभ्यासक्रम करून त्या लोकांना येणार नाही, कारण इमर्जन्सी मॅनेजमेंट आणि सगळ्या गोष्टी डिफरंट आहेत। तरीही त्यांना इक्विव्हॅलंट करण्यासाठी CCMP ला रजिस्ट्रेशन देऊन होमिओपॅथी म्हणजे BHMS केलेल्या लोकांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी गव्हर्नमेंटने हा GR काढलाय। तो अतिशय इलॉजिकल आहे। त्याच्यामुळे पर्यायाने रुग्णसेवेवरच त्याचा इफेक्ट होणार आहे। कारण जी रुग्णसेवा एक MBBS कंप्लीट करून कोर्स कंप्लीट करून करणारा व्यक्ती देऊ शकतो, ती फक्त BHMS केल्यानंतर एक शॉर्ट CCMP कोर्स केलेला व्यक्ती कधी देऊ शकणार नाही। त्याच्यातून रुग्णांसाठी जो धोका निर्माण होतोय, आरोग्य सेवेसाठी जो धोका निर्माण होतोय, त्याच्या निषेधार्थ आम्ही हा संप पुकारलेला आहे। त्याच्यामध्ये आज सकाळी 8 वाजतापासून उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत महाराष्ट्रभर सर्व वैद्यकीय सेवा या 24 तासासाठी बंद राहतील आणि याच्यातून रुग्णांना जी हेळसांड होते त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत, आम्ही दिलगीर आहोत। परंतु फ्युचरमध्ये ॲलोपॅथी डॉक्टरांना म्हणा किंवा पर्यायाने रुग्णांच्या सेवेमध्ये काही गैरसोय होऊ नये किंवा त्याचा क्वालिटी त्याचा दर्जा कमी होऊ नये यासाठी हा संप किंवा ही जी GR आहे मागे घेणं यासाठी शासनाला नोटिफाय करण्यासाठी हा संप अतिशय आवश्यक होता। त्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे।